गंगापूर शिवारातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय. 15 वर्षाच्या लढ्यानंतर 163 कोटींचा मोबदला. विधानसभेत या मुद्द्यावर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शासनाकडे लक्षवेधी मांडली. सुरत नागपूर महामार्ग प्रकरणात न्यायालयाचा दणका. प्रशासनाच्या त्रुटीवर शिक्कामोर्तब. वाढीव मोबदल्यासाठी लढा अद्याप सुरूच. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या प्रशासकीय त्रुटी आणि शेतकऱ्यांच्या हक्काकडे झालेल्या दुर्लक्षाविरोधात गंगापूर शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेला 15 वर्षाचा लढा अखेर यशस्वी ठरलाय. गोविंद गावित आणि विलास वळवी या शेतकऱ्यांना तब्बल 163 कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्यानं हा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय. विधान परिषद अधिवेशनात या प्रकरणाची लक्षवेधी मांडणी झाल्यानंतर अनेक आमदार व मंत्र्यांनी या विषयावर भूमिका मांडली आणि त्यानंतर या संघर्षाची व्यापक चर्चा सुरू झाली. वादाची पार्श्वभूमी. या प्रकरणाची सुरुवात 2011 मध्ये झाली. महामार्गासाठी गट क्रमांक 45 मधील काही जमीन अधिकृतरित्या संपादित करण्यात आलेली होती. मात्र प्रत्यक्ष काम करताना ठेकेदारानं संपादित जागेऐवजी गावित आणि वळवी यांच्या असंपादित खासगी जमिनीवर बेकायदेशीर काम सुरू केलं. शेतकऱ्यांनी याला विरोध केला असतानाही 1 मे 2022 रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा हस्तक्षेप. औरंगाबाद खंडपीठानं स्पष्ट निर्देश दिले की प्रथम भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतरच काम सुरू करा. प्रशासनानं या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली. यामध्ये जमीन बिनशेती असल्याचे कारण देत अधिक मोबदला टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र 12 ऑगस्ट 2022 रोजी न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि प्रशासनाच्या भूमिकेला धक्का दिला. मोबदल्याचा प्रवास लाखांपासून कोट्यांपर्यंत. या प्रकरणात मोबदल्याच्या रकमेचा झालेला प्रवास अत्यंत धक्कादायक आहे. 5 जुलै 2023 या दिवशी निवाडा तयार करताना तत्कालीन सक्षम प्राधिकारी यांनी सदर क्षेत्र बिनशेती असताना शेतजमीन दाखवून शेतजमीन म्हणून दर 33 रुपये पर चौरस मीटर एकूण सुमारे 41 लाख मंजूर केले. सदर मंजूर झालेल्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा 12 मे 2023 रोजी नवीन सुधारित निवाडा तयार करण्यात आला. त्याला 750 रुपये पर चौरस मीटर म्हणजे 8 कोटी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आला. सदर निवाडा तयार करताना सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 24 जानेवारी 2023च्या अनुषंगाने केला होता. त्यावर नाराज शेतकऱ्यांनी शासनाच्या परिपत्रकाला आव्हान दिलं व परिपत्रक रद्द करून अंतिम सुधारित निवाडा तयार करण्याची मागणी केली होती. सदर उच्च न्यायालयाने दखल घेत मागील अंतिम निवाडा रद्द केला. सक्षम प्राधिकरणाचा अंजली शर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम निवाडा 16 जानेवारी 2026 रोजी मंजूर केला. सदर निवाड्यात प्रति चौरस मीटर 11,989 प्रमाणे 163 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. मुंबई खंडपीठात शेतकऱ्यांनी शासनाच्या 24/1/23चा GR कॅन्सल करून मोबदला मिळावा अशी मागणी केली होती. न्यायालयानं 2013च्या भूसंपादन कायद्यातील कलम 26(1) आधार घेत बाजार मूल्याप्रमाणे मोबदला देण्याचा आदेश दिले. यानुसार सक्षम प्राधिकारी अंजली शर्मा यांनी कायद्याचे पालन करत 163 कोटी रुपयांचा अंतिम निवाडा जाहीर केला. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याचा मोठा विजय मानला जातोय. पुढील संघर्ष काय? दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाचा दर 38,710 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे मोबदला मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील कलम 3G5 अंतर्गत लवादाकडे अपील दाखल केले. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेही मोबदला कमी करण्यासाठी अपील केले. यापुढे वाढीव मोबदल्यासाठीचा संघर्ष अद्याप सुरूच असून अंतिम निर्णयाकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष आहे. निष्कर्ष. गंगापूर शिवारातील निकाल एक महत्त्वाचा न्याय निवाडा ठरला असून कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही हे पुन्हा अधोरेखित झालं. या निर्णयामुळे राज्यातील इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळणार आहे. दरम्यान विधानसभेत लक्षवेधी वेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गंगापूर जमीन प्रकरणी शासनाकडे जाब विचारला असता चौकशी सुरू केली अशी माहिती मिळाली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक, नंदुरबार.